अंतरामध्ये चांगला असेल. कालेश्वरी तेजस आपला संघ घेऊन लगेच मैदानात हजर व्हायचा आहे. क्लोज लाईव्ह क्लोज होईल लाईव्ह आला दोन्ही संघांना या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पलटी मालिक ना सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही संघांचे कर्णधार शिवा खरे जे आपण या स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून पाहतोय त्या चॅनलचे मालक शिवा खरे, शिवराजे टीमचे कर्णधार तर तेजस मापरवकर. जे खेळाडू कबड्डी खेळतात जे संघात इन आहेत त्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपली जर्सी आपण इन करून यायचं आहे. तुला लाईन मॅन आपापली जागा सांभाळायची आहे. लाईन मॅन नंतर येणारे सामना म्हसोबा विरुद्ध शेख दुपारी. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणेशासह मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे. आले चढा जात होतो आजच्या स्पर्धेतील सर्वात गोष्ट खेळाडू ज्याला पुरस्कार मिळाला होता असा हा खेळाडू गजेंद्र. त्याच्या समोर आहे तो 7चा डिपेंड बोनस गुणवान आहे. एक एफटी रीड करून रिकाम्या सगळं मुद्दा दाखल करा. प्रत्युत्तर पट्टी चांदर करा. त्याच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. सात विरुद्ध एक अशी लढत आहे ती काळेश्वरीच्या अंगणात. पाहूया संत विकेट करतोय. रिकाम्या तंबूत दाखल करा. प्रत्युत्तर संकेत शिरकर. मागच्या स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई बहादर म्हणून ज्याला गौरवण्यात आलं होतं असा हा चढाई बहादर. छान सुंदर चढाई हात लांब करून गडी बाद करण्याचा प्रयत्न परंतु रिकाम्या आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर शिवराज खैरे. सोमजाई स्पोर्ट्स श्रीवर्धन या चॅनलचे अधिकृत मालक आपल्याला खेळताना दिसत आहेत. आणि उत्कृष्ट पक्ष सिद्धेशाने आधी आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. त्यांना प्रत्युत्तर गजेंद्र. करूया मरूया इराद्याने चढत जात होतो गजेंद्र. त्याच्या समोर आहे तो 6चा डिपेंड बोनस गुणवान असेल. पाहूया गडी मारल्याचा दावा करतोय परंतु स्वतः बाद होतोय. एक अवांतर गुण मिळतोय तो शिवराजे संघाला. पहिली चढाई आहे. पाहूया अंकुर बोनस गुण मारण्याचा प्रयत्न. सहा विरुद्ध एक परंतु रिकाम्या असताना तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर आधी शिपरकर. आधीच्या समोर आहे 7चा डिपेंड बोनस गुणवान असेल. पाहूया 4
छान सुंदर हात लांब करून गडी बाद करण्याचा प्रयत्न अभिचा तो असं होता तो पत्तूवर, परंतु एका माणसाचा तब्बत दाखल त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा पप्पू 6 रुपये बोनस गुणवान असेल. आणि सुंदर पक्कड पाहायला मिळते ती सिद्धेश आणि अक्षयच्या माध्यमातून. प्रत्युत्तर गजेंद्र 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे. पाहूया. छान सुंदर आणि सुंदर पक्कड अंकुर आपल्या संघाला घेऊन देतोय. गजेंद्रला दुसऱ्यांदा बाद व्हावं लागतं या सामन्यात. प्रत्युत्तर पुन्हा एकदा शिवाच्या समोर आहे तो 6चा डिपेंड बोनस गुणवान असेल. सहा विरुद्ध 1 अशी लढत आहे. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न संत गतीन खेळ करतो. रिकाम्या सभेत तब्बत दाखल त्यांना प्रत्युत्तर संकेतच्या समोर आहे तो 7चा डिपेंड बोनस गुणवान असेल. पाहूया. हात लांब करून गडी बाद करण्याचा प्रयत्न, परंतु रिकाम्या सभेत तंबूत दाखल त्याला प्रत्युत्तर अंकुर माळी. 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती. आळेश्वरी अंगणात छान सुंदर लात मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न. शब्दगतीने किंवा करून रिकाम्या सभेत तंबूत दाखल त्याला प्रत्युत्तर अक्षयच्या समोर आहे तो 7चा डिपेंड बोनस गुणवान असेल, परंतु एम्प्टी रेड रिकाम्या सभेत तंबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर अंकुर आहे. मरूया विराट आणि यशस्वी चढाई आबूला बाद काढण्यात यशस्वी होतोय. 1 गुणाची कमाई करून देतोय अंकुर आपल्या संघासाठी. त्यांना प्रत्युत्तर संकेत आहे. बोनस गुण मानत पटायत असलेला खेळाडू. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. ची चढाई प्रयत्न करावा लागेल तो संकेतला. आणि उत्कृष्ट पक्कड सुंदर पक्कड पाहायला मिळते ती ईशांत आणि त्याच्या साथीदारांकडून. त्यांना प्रत्युत्तर पप्पूच्या समोर आहे तो 4चा डिपेंड बोनस गुण मिळणार नाही. एका कोपऱ्यात पाहायला गेलो तर सिद्धेश आणि साहिल 2 भाऊ पाहायला मिळतात. समोर आहे पप्पू. 4 विरुद्ध 1 अशी लढत. संत गतीने खेळ करतोय तो राहुल. टाइम अप घेतलाय तो काळेश्वरी संघाने. संघात थोडासा बदल. अक्षयच्या जागी आदित्यला स्थान दिलंय. रणनीती आखण्याचा साठी घेतलेला टाइम अप करत जातो तो आदित्यच्या समोर आहे तो 7चा डिपेंड बोनस गुण ऑन असेल. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. छान प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय तो आदित्य, परंतु गुण काही मिळत नाहीये. साहिब रिकाम्या आपल्या तंबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर पप्पू. साहिब शेकारी संघाचा साहिब
सामना विश्रांतीसाठी थांबलेला विश्रांतीपर्यंतचा गुण फलक शिवराजी 4 2 गुण आहेत ते काळेश्वरी संघाचे. त्यानंतर होणारा सामना आहे तो शेख दुपारी विरुद्ध मसुबा. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणेशाच्या मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे. साहिब सामन्याला सुरुवात होती. चढायसाठी जात होतो पप्पू. पप्पूला माहिती आहे की तिन्ही रायडर मैदानाच्या बाहेर आहेत आणि ही प्रयत्न करावा लागेल तो काळेश्वरी संघाला, कारण का तिन्ही चढाई बाद तर मैदानाच्या बाहेर आहेत. संत गतीने खेळ करतोय तो पप्पू. रिकामे असल्याचा तंबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर आदित्य. आदित्यच्या समोर आहे तो 7चा डिपेंड बोनस गुण ऑन असेल. छान सुंदर बोनस मारण्याचा प्रयत्न यशस्वी चढाई बोनस गुण घेऊन आपले तंबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा पप्पू. पप्पूच्या समोर आहे तो 4चा डिपेंड संत गतीने खेळ करतोय पप्पू. रिकामे असल्याचा तंबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर आदित्य. आदित्यच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. मागच्या चढाईत बोनस गुण मिळवला होता, परंतु या चढाईत रिकामे असल्याचा तंबूत दाखल चढत जात होता. अंकुर नाही करूया मरूया इराद्याने चढत जातोय. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. 4 विरुद्ध 1 अशी लढत आहे. प्रयत्न करावा लागेल त्या अंकुरला. अंकुरच्या समोर 4चा डिपेंड. छान सुंदर आणि सुंदर आदित्य आपल्या संघाला गुण मिळून सॉरी साहिल आपल्या संघाला गुण मिळून देतोय. प्रत्युत्तर गजेंद्र. गजेंद्रच्या समोर आहे तो 6चा डिपेंड बोनस गुण ऑन असेल. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं. गुण फलक आतापर्यंत 4-4. दोन्ही संघ बरोबरीत. गजेंद्र कोणताही प्रयत्न करत नाहीये, परंतु रिकामे असल्याचं तंबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर पप्पू. रिकामे असल्याचं तंबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा गजेंद्र. डुळा डाय करूया मरूया इराद्याने चढायला आलाय तो गजेंद्र. पाहूया आणि गजेंद्रला बाद करणारे यशस्वी होत आहेत. पुन्हा एकदा गजेंद्रला पूर्णपणे बांधून ठेवलं आतापर्यंत शिवराजी संघाने. त्यांना प्रत्युत्तर शिवा खेळले. शिवाच्या समोर आहे तो 4चा डिपेंड. सुंदर सामना आतापर्यंत पाहायला मिळतोय. दोन्ही संघ एक गुणांच्या साठी झटताना दिसतात. डायचा सामना संपायला शेवटची 4 मिनिटं जाहीर केली पंचाने. ज्या बॅरिकेडिंगची ज्या रस्सी बांधलेली आहे त्याच्यावर कृपया पकडून आणा. लाईन मधला विनंती आहे की खेळाडूंना थोडस पाठी करायचंय. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. चढाईसाठी जात होतो आदित्य. याने आतापर्यंत आपल्या संघाला 1 गुण बोनसच्या माध्यमातून मिळवून दिला असा खेळाडू. स्वतः खेळ करून रिकामे असल्याचं तंबूत दाखल त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा अंकुर. आणि अंकुरला पकडण्याचा यशस्वी होतो. तेजस आपल्या संघाला गुण मिळवून देतोय.
आता मात्र आगमन झालं तर आधीच ऑफिशियल टाइम घेतलाय. पाणी घेऊन जायचं. शेकारी संघाचे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती की आपण स्टेजच्या पाठीमागे जायचं. शादाब आपले वाट पाहत आहे. शेकारी संघाचे खेळाडू सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होतो. सकाळसाठी जात होतो आधी पाहूया 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती शिवराजेच्या अंगणात. तो टच करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया. रिकाम्या असताना तंबूत दाखल. सामना संपाला शेवटची 3 मिनिटे जाहीर केलेत पंचांनी. सामना संपाला शेवटची 3 मिनिटे जाहीर केलेत. गुणफलक आपल्या सर्वांच्या समोर 5-5 असा गुणफलक. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते दोन्ही संघांना. डाय करे यामुळे या इराद्यांकडे जातो तो आदित्यच्या समोर आहे तो. डायची चढाई पाहूया. प्रयत्न करावा लागेल तो आदित्यला. छान सुंदर प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसतोय. किती गुणांची कमाई केली. पंचांचा निर्णय काय येतो पाहूया. पाहूया पंचांचा निर्णय काय ते. दोन गुणांची कमाई केली ती आदित्यने आपल्या संघासाठी. उडी मारली बरोबर आहे. हा पोझिशनला आला बरोबर आहे. आपण इथं आणि हा पण तिथं गेला त्याला विचार. मग नंतर इथे येऊ दे ना. हा उचलला ना. चल काय सर उचलला पाय काय म्हणून सर बोलताना तुम्ही पोझिशन दाखवताना त्याच्यावर सांगितलं तो काय गुणांची कमाई करून दिली ती आदित्यने आपल्या संघासाठी कमबॅक करून दिलंय. त्याला प्रत्युत्तर पप्पूच्या समोर आहे तो 7 पॉईंट बोनस गुणवान आहे. पाहूया प्रयत्न करावा लागेल तो पप्पूला. सामना संपायला शेवटची 2 मिनिटं जाहीर केली पंचांनी. तंबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर आधीच्या समोर आहे तो. 4चा रिपीट बोनस पण मिळणार नाही. सध्या खेळ करतोय. यानंतर होणारा सामना मसुबा विरुद्ध शेख दुपारी. दोन्ही संघाने आपला संघ मैदानाबाहेर हवे ठेवत आहे. लगेचच आपला सामना खेळला जाईल. संत गतीने खेळ करतोय तो आधी. रिकाम्या असताना तंबूत दाखल टाइम घेतलाय तो. महेश्वरी संघाने सुंदर खेळ आतापर्यंत दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एक आदित्यची लीड या सामन्याला कलाटणी देणारी होती. पाहूया कमबॅक करेल का शिवराजी संघ. त्यांच्या 2 गुणांची आघाडी ही
आयुष्यरी संघाकडे आहे. खरोखर सुंदर सामना पाहायला मिळतोय. सामन्याला चढायसाठी जातो पप्पू. डाय करूया मरूया इराद्याने चढत जातो. आई आपल्या संघाला गुण मिळवून देईल का? काही हा खरोखर उजव्या कोपऱ्यात खोलवर चढाई आहे. सामना संपाला शेवटच्या मिनिट जाहीर केला पंचांनी आणि आता गुण मिळतो तो आयुष्यरी संघाला. थोडासा इंजोर झालाय तो तेजस. चला दोन्ही संघांनी तयार व्हायचं. म्हसोबा आणि शेख दुपारी. सुंदर सामना पाहायला मिळतो दोन्ही संघांच्या माध्यमातून. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात काढण्यासाठी जात येतो. आबीच्या समोर येतो आणि यशस्वी चढाई. 3+2 5 गुणांची कमाई केली. प्रत्युत्तर अंकुर. आता मात्र प्रयत्न करावा लागेल त्या अंकुरला, कारण का आपला संघ ऑल आउट झाला होता. संत गतीने खेळ करतो अंकुर. एक गुणाची कमाई केली. त्यांना